अशीच या मैत्रिणी हे अनुसया बरोबर ही दया होती. या सोनजीनं आणि या भिवजीनं एक दिवस असाच बेत आखला. या नाईक जेठेला तर थोरल्या भावाला मारायचं, पण एवढंच काय, याचं बारकं पोरग कान्होजी सुद्धा मारायचं. कान्होजी कोणतं? जे आता राजांच्या समोर वतनावर पाणी सोडलं त्याचं बालपण सांगतोय मी, तो कान्होजी. लहान पाळण्यामध्ये परंपराच मोडून टाकायची, भविष्यामध्ये अजिबात हाती लागली नाही पाहिजेत. पण दया नावाच्या मैत्रिणीला एक छोटीशी मुलगी होती. आणि एकदा असाच वाड्यावरती छापा टाकला या भिवजीनं आणि या सोनजीनं. छापा टाकतायत ही खबर कळाली, दयाला कळाली, अनुसयाला कळाली. भाऊ मारून टाकला आणि मुलाच्या शोधात निघाले. पण दया नावाच्या त्या मैत्रिणी गंमत अशी केली, आपली स्वतःची पोटची पोरगी त्या पाळण्यात ठेवली आणि अनुसयाचा कान्होजी आपल्या हाती घेतला आणि दोघांनी बाहेर पळ काढला. शेजारच्या वाड्यामध्ये आपली जीवाची माणसं होती, शिवजी आणि सोनजी यांनी दोघांनी त्या लेकराला आपल्या ताब्यात घेतलं. दया आणि अनुसया पुन्हा त्या राजवाड्यात आतमध्ये जाऊन थांबल्या. झोपायचं नाटक केलं. भिवजी आणि सोनजी हे दोघ जण आले, अनुसयाला मारलं, दयाला मारलं आणि बारकं लेकरू पाळण्यामध्ये होतं त्या कान्होजीलाही मारलं. त्यांना असं वाटलं हे कान्होजीच आहे, पण हे कोण होतं? दयाची मुलगी होती. मैत्रीण समय प्रसंगाला कशी असावी? कुणी स्वतःची पोटची नवीन जन्माला आलेली मुलगी अशी पाळण्यामध्ये मरण्यासाठी कुणी ठेवील का? मैत्री काय असेल, काय विश्वास असेल, काय कर्तृत्व असेल? एवढ्या उंचीची मैत्री मिळायला खूप मोठं भाग्य लागतं. आणि तशी मैत्रीण मिळायला तर भाग्य लागतंच, पण आपणही त्या क्वालिटीचं असावं लागतं. तेव्हा अशी माणसं भेटतात आपल्याला. शिवजी आणि सोनजी या दोघांनी वाड्यावरती घाला घातला आणि यांना मारायचा बेत आखला. पण कान्होजी मात्र शेजारच्या वाड्यामध्ये ठेवला होता, शिवजीकडे आणि सोनजीकडे. दयाला अनुसयाला या दोघांना तर मारलं होतं, पण हे पोरग इथं ठेवायचं नको. हे जर यांनाच कळालं यांच्या चुलत्याला, तर ह्याचे चुलते परत येतील आणि या लेकराला मारतील. म्हणून सोनजीनी शिवजीने या शेजारच्या जो त्यांचा पिढ्यापासूनचा पाठरेखा होता, जो सेवक होता, देव महालाकडे ते मुलगा दिला. देव महालाने घेतला आणि दूर कारेगावापासून निघून गेला. चिमुकलं लेकरू, त्याला दूध आई हवी होती, त्याला दूध पाहिजे होतं. म्हणून हा देव महाला एका धनगर समाजाच्या कळपामध्ये शिरला आणि त्यांचे मेंढर राखू लागला. मेंढर का राखायचे? उद्देश फक्त एकच, मेंढीचं दूध या बाळाला प्यायला मिळावा. दूध कुठून आणायचं? मुलगा कोणाचा आहे म्हणलं तर तो सगळ्याला सांगायचा माझाच मुलगा आहे. मग कुठं गरिबी आलो असंच सालाने इकडे तिकडे राहिला. पण हा निष्ठावंत सेवक पिढ्यापासून. लेकरू लहानाचा मोठा झाला कान्होजी, पण निष्ठा कशी असते बघा. कान्होजी 4-5 वर्षाचे झाले, मोडके तोडके बोबडे बोलू लागला. आणि देव मला त्या छोट्याशा लेकराच्या पायावर डोकं ठेवायचा आणि म्हणायचा, मालक आता मी 2 घास पोटाला घेऊ का? 5 वर्षाच्या लेकराच्या पायावर डोकं हा देव मला टेकायचा आणि 5 वर्षाच्या लेकराला विचारायचा, मालक आता मी 2 घास घेऊ का? लेकरू काय उत्तर देणार? पण हा अनेक वेळेस प्रकार शेजारच्या काही लोकांच्या निदर्शनास आला. देव मला छोट्याशा कान्हाजीला घेऊन पाया पडून हा प्रयोग बरेच वर्ष चालला होता. नंतर देव मालाने कानाला आपल्या जवळ हे मुलगा नको, अनेकांच्या नजरेस येईल, या मुलाच्या जीवाला धोका ठरू शकतो. म्हणून देव महालाने हा मुलगा त्या गावामध्ये एक सूर्याजी पासलकर होते, सूर्याजी पासलकर यांच्या ताब्यामध्ये या कान्होजीला दिलं. सूर्याजी पासलकरांनी हा मुलगा लहानाचा मोठा केला. सूर्याजी पासलकरांना एक तेवढ्याच वयाचा एक मुलगा होता, त्यांच्यापेक्षा थोडासा मोठा होता. त्याचं नाव होतं बाजी पासलकर. आता हे बाजी पासलकर कोण? ज्या वेळेस शिवाजी राजाचा जन्म झाला, रायरेश्वरावरती आपण शपथविधी घेण्यासाठी गेलो आणि 65-66 वर्षाचा जो बाजी पासलकर होता
तो हा बाजी पासलकर कान्होजी नाईक जेधे यांच्या बरोबर लहानपणापासून मोठं होऊ लागला. पण कान्होजी नाईक जेधेंचं वय बाजी पासलकरांचं वय बरंच मोठं होतं. एवढं मोठं होतं की त्यांना एक मुलगी होती. बाजी पासलकरांची मुलगी कान्होजी नाईक जेधे यांना दिली. तिचं नाव होतं सावित्री. कान्होजी जेधे कान्होजी देशमुखांची ही देशमुखे सोनजी आणि भिवजी यांनी तर संपवली होती. कान्होजी लहानाचे मोठे झाले. देव महालाला एक दिवस बोलून घेतलं आणि सूर्याजी पासलकरांनी देवजी महालाच्या तोंडून त्याचा बालपणाचा सगळा इतिहास सांगितला. तुझं वय काय होतं, तुझ्या आईला कसं मारलं, दयाला कसं मारलं, दयाच्या मुलीला मारलं, तुझ्या वडिलाला कसं मारलं. कान्होजी नाईक जेधे आता मोठे झाले होते. बलदंड शरीर, रुबाबदार दाढी मिशी, मर्द म्हणून बघावं तर फक्त याच्याकडे बघावं. आणि आपल्या वडिलांचा इतिहास असा आहे आणि माझ्या चुलत्यांनीच मारलं ही खबर ज्यावेळेस कळली त्याला, त्यावेळेस आपल्या चुलत्यांचा बदला घ्यायचा याने ठरवलं. यांची पाठराखण करू लागला चुलत्याची. त्या कारेगावाच्या तिकडे एक सह्याद्रीमध्ये एक ओघळ आहे. ओघळ बर का भाई, ओघळ आहे. त्या ओघळीचं नाव मात्र गमतीदार आहे. त्या ओघळीचं नाव आहे बोचेघोळ. काय बोचेघोळ म्हणजे त्या वरच्या तटावरून जर तुम्हाला खाली उतरायचं असेल तर तुम्हाला खाली बसावं लागतं. तुम्ही चालू शकत नाही. तुम्हाला बोचा गोळीतच खाली उतरावं लागतं. म्हणून त्या गोळीचंच नाव आहे, त्या रस्त्याचंच नाव आहे बोचेघोळ. हे इतिहासामध्ये नोंद आहे. कान्होजी नाईक जेधे यांनी सोनजी आणि भिवजी या दोघांना तिथं मारलं. पण नुसतं मारलं नाही, त्यांच्या हातापायाला बांधलं. त्यांचे हातपाय घोड्याच्या पायाला बांधले आणि बोचे घोडे बसून कारी गावापर्यंत फरफटत यांना आणलं. यांचे हात तुटले, यांचे पाय तुटले, यांचे तुटलेले अवयव, माग तुटलेले अवयव काही महार समाजातील लोकांनी गोळा केले. दत्तूबाई कान्होजी नाईक जेधे यांनी कारीमध्ये त्यांना जागा दिली. कुणाला? ज्यांनी याचे तुकडे गोळा करून आणले त्यांना इनाम बक्षीस दिलं. आणि जी जागा होती त्या जागेला खाली आवाड असं जागेचं त्या नाव दिलं. ज्या ठिकाणी आऊजीला त्या ठिकाणी त्या सोनजी आणि भिवजीला ज्या तुकडे तिथे जाळले त्या जागेला देव महालाला बोलवलं गेलं. आणि देव महालाने आपला एवढा सांभाळ केला म्हणून कान्होजी नाईक जेधेंना एवढं धन्य वाटलं की त्यांनी गारी गावामध्ये काही विशेष जमीन बक्षीस म्हणून कान्होजींना दिली. कान्होजीनं देवाजी महालांना दिली. एक इनाम म्हणून बक्षीस दिलं. ते आंबोडे गाव होतं. आंबोडे गावामध्ये एक आपल्या मालकावर एक निष्ठा असावी तर अशी असावी. खाल्लेल्या तुकड्याला आजकालची माणसं जागत नाहीत. आजकाल कुत्रे जागतात पण माणसं निष्ठेला जागत नाहीत. माणूस किती खाली गेला बरं का डीजेवालं, माणूस किती खाली गेला. अरे चोरी चोरानी करावा, चोरी चोरानी करावा आणि कुत्र्यांनी चोर सापडून द्यावा. चोरी माणसाने करावा आणि चोरी केलेला माणूस कुत्र्याने सापडून द्यावा. काय दुर्भाग्य, काय दुर्भाग्य. माणसाने खाल्लेल्या अन्नाला जागावं. या कान्होजी नाईक जेधेंना 5 धर्मपत्नी होत्या, 5 बायका होत्या. एकेचं नाव होतं सावित्री, एकेचं नाव होतं येसुबाई, एकेचं नाव होतं चंदूबाई, एकेचं नाव होतं रखमाबाई, एकीचं नाव होतं कृष्णाबाई. आणि या 5ही बायकांना 5 मुलं होती. एकाचं नाव होतं बाजी, एकाचं नाव होतं मताजी, एकाचं नाव होतं चांदजी, एकाचं नाव होतं भिवजी आणि सगळ्यात थोरल्याचं नाव होतं कान्होजी. हे ते कान्होजी. कान्होजी नाईक जेधे, नाईकजी नाव त्यांचं. पहिल्यांदा बायकालाही मोठ्या होत्या, लेकरही मोठे होते, खर्चही कमी होता. आता खर्च एवढा वाढलाय, बायको सांभाळायचं जड झालंय. आता काही काहींना तर बायकोचा मेकअपच एवढा वाटतो की त्या संसारापेक्षा हिचाच मोठा खर्च झालाय सगळा. ती लालीन गोलालीन, ती टिकलीन होकलीन, ती ओढणीन चढणीन, अवघड कार्यक्रम आहे. कळाना ना वळाना, नाकातून शिंबोड गळाना, गळाला तर पोसायचा कळाना. राजे कान्होजींना म्हणाले, कान्होजी, कान्होजी तुमच्या पूर्वजांचा इतिहास खूप मोठा आहे.
आपण आलात कान्होजी खंडोजी खोपडे उतरलेकर त्यांना मिळाले सुद्धा अफजल खान आता बलाढ्य आहे. आपले वतन गेले तरी चालतील, बायका पोरं गेले तरी चालतील, पण खंडोजी सारखे असे अनेक माणसं आहेत. अनेकांना त्यांच्यापाशी जावं वाटलं. कान्होजीने वतनावर पाणी तर सोडलंच होतं, पण अफजल खानाला मिळालेली काही माणसं होती. काहींची नावं तुम्हाला सांगतो. खंडोजी खोपडे उतरलीकर, गुंजन मावळचा देशमुख, विठोजी शिळमकर, केदारजी खोपडे, मसवडचे माने, मसूरचे जगदाळे, मलवडचे पांढरे, तानाजी कोकरे, रविराज ढोरे, धोलोजी शेकडे, काटे, धायगुडे असे अनेक हिंदूचे माणसं अफजल खानाच्या पायावरती पाय चाटायला गेले होते विजय सर. कारण ह्यांना चांगलं माहिती होतं शिवाजी राजापाशी राहिलो तर बायका पोरं माग तशीच रडतील आणि आपण मरतो. अफजल खानाला जर गुमानी जाऊन मिळालं तर शिवाजीचा बी लईच दरारा झालाय. जरा शिवाजीला आता अफजल खानाला पदरी घेऊन नव आपण त्याच्या पदरी जाऊ, त्याची पाय चाटू, पण शिवाजीचा पडशा पाडूच. एक वाक्य नक्की आहे का? माणूस आयुष्यातले काही निर्णय घेतो की आपलं आयुष्यामध्ये चांगलं व्हावं म्हणून, आणि निर्णय घेतल्याबरोबर तो निर्णय घेऊन त्या माणूस कामालाही लागतो, पण भविष्यामध्ये आज समाधान वाटतं, पण आपण काही वर्षापूर्वी घेतलेल्या निर्णयामुळं कधीतरी भविष्यात पश्चाताप होऊ शकतो. पण नियती जर आपल्या आयुष्यात नियम जर लागू करत असेल आणि निर्णय जर घेत असेल तर नियतीने आज घेतलेला निर्णय आज आपल्याला जड जातो, पण भविष्यामध्ये तो सक्सेस ठरल्यानंतर कळतं की हा निर्णयच आपला नव्हता, हा नियतीचा निर्णय होता.